राज्यातील पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते, अशा शेतकरी बांधवांना आजपासून पुढील 3 दिवस या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांना 2024, 2023 आणि 2022 या 3 वर्षांचा पीक विमा आजपासून पुढील 3 दिवस एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत। कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे निधी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। तर हा निधी आजपासून पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना कापूस पिकासाठी 50,000 रुपये, सोयाबीन पिकासाठी 45,000 रुपये, ज्वारी पिकासाठी, तूर पिकासाठी, मूग पिकासाठी, हळद पिकासाठी म्हणजेच उर्वरित पिकांसाठी सरासरी 40,000 रुपये हेक्टरी पीक विमा सुद्धा वाटप होत आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। मागील 3 वर्षांचा पीक विमा थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। म्हणजेच मका पीक असेल, ज्वारी पीक असेल, तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, अशा 60 प्रकारच्या पिकांचा पीक विमा आजपासून पुढील 3 दिवस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये फक्त 2 दिवस या पीक विम्याचे पैसे विस्तार झालेले होते आणि या 2 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। म्हणजेच भरपूर शेतकरी बांधव या पीक विम्याच्या पैशांपासून वंचित राहिलेले होते। अशा वंचित राहिलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आजपासून पुढील 3 दिवस या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील, ज्या शेतकरी बांधवांचं 2024 मध्ये, 23 मध्ये आणि 22 मध्ये मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड मोठं नुकसान झालेलं असेल आणि त्यावेळेस त्यांनी पंचनामे केलेले असतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। सर्व शेतकरी बांधवांना समान पिकासाठी समान पीक विमा वाटप होणार आहे, परंतु या 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा वाटप होईल। उर्वरित 24 जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांना कमी पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच ज्यांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना 100% फायदा होणार आहे। त्यांच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे, कारण या 12 जिल्ह्यांमधील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता, त्यामुळे राज्य सरकारने थेट 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये जास्त पीक विमा वाटप सुद्धा होणार आहे। जे शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आता आपण काही महत्त्वाच्या अपडेट आलेले होत्या, त्या अपडेट सुद्धा पाहिलेले आहेत। आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत, तर हे 12 जिल्हे पुढील प्रमाणे आहेत। तुम्ही सुद्धा या 12 जिल्ह्यांची यादी पाहायची आहे। 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही, परंतु 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर शेतकरी बांधवांना, जर तुम्ही खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असेल तर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आदेश सुद्धा दिलेला आहे की जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होतील। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील आणि तुमचं जरी नुकसान झालेलं असेल तरी पण तुम्हाला या पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत। आज सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत, परंतु ज्यांना अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील तर त्यांनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का? जर महत्त्वाची कामे केलेली नसतील तर त्यांनी लवकरात लवकर
महत्त्वाची कामे करायची आहेत, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचे पैसे लवकर विस्तारित व्हावेत तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत। तर ही कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, आज ज्या 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊया। त्यामुळे या 12 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांनीच हे महत्त्वाची कामे करायची आहेत। उद्या 12 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। त्यामुळे उद्याच्या 12 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करायची आहेत आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। त्यामुळे परवा दिवशीच्या 12 जिल्ह्यांमधील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत। तर ही कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व राज्यांना अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे की आमच्या माध्यमातून पीएम किसान हप्ता सोडण्यात आलेला आहे। प्रत्येक राज्यामधील प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यामधून नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा करायचा आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचे 2000 रुपये मिळालेले आहेत, म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांचे 2000 रुपये मिळालेले आहेत। तर तुम्हाला लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। त्याची अधिकृतपणे तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे, ते तारीख सुद्धा बघणार आहोत। परंतु सर्वात अगोदर आपण जे पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत तर त्या पीक विम्याचे पैसे आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहेत तर हे 12 जिल्हे पुढील प्रमाणे आहेत। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 12 जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत। म्हणजेच या पीक विम्यासाठी महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कारण चुकीच्या पद्धतीने भरपूर नागरिकांनी पीक विम्याचा अर्ज केलेला होता। भरपूर शेतकरी बांधवांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून सरकारची गायरान जमीन दाखवून चुकीच्या पद्धतीने सातबारी काढून आठव उतारा काढून या पीक विमा योजनेचा अर्ज केलेला होता। तर अशा शेतकरी बांधवांवर ते कारवाई होणार आहे। अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। परंतु जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी असतील, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा खरोखर 2024, खरोखर 2023, खरोखर 2022 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल, म्हणजेच त्यांचं पीक काढायला आलेलं असेल आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला असेल आणि त्यांच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं असेल, त्यांची पिके पिवळी पडलेली असेल किंवा पिके खराब झालेली असेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। एकंदरीत राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या पीक विम्याचे पैसे घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील आणि ते या पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। या पात्रता सुद्धा बघून घेऊया। जे शेतकरी बांधवांनो, एकंदरीत 12 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु 12 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधव या 4 पात्रतांमध्ये बसत असावेत। या 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असावेत आणि या 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांचं बँक खातं या प्रमुख बँकेंपैकी असायला पाहिजे। एकंदरीत 12 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांनी या 3 गोष्टींकडे लक्ष सुद्धा द्यायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, परंतु जर तुम्ही 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधव असाल तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला या पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळी पेपरला बातमी आलेली होती की त्या बातमीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा, पीक विम्याचे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा तुमचं बँक खातं तपासायचं आहे, परंतु या प्रमुख बँकेंपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्ही ते बँक खातं तपासायचं आहे, कारण आज या प्रमुख बँकेमध्ये पैसे येणार आहेत, उद्या उर्वरित बँकेमध्ये पैसे येतील। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, परंतु नमो शेतकरी योजनेची तारीख तुम्हाला पाहायची असेल आणि पीक विम्याचे पैसे आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहेत तर त्या 12 जिल्ह्यांची यादी पाहायची असेल तर हा व्हिडिओ 2 मिनिटं पाहायचा आहे। 2 मिनिटं कुठेही न जाता हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं
गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांना वाटलं होतं की बैलपोळ्यानिमित्त आपल्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होईल, बैलपोळ्याच्या निमित्तानं आपल्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांना बैलपोळ्यानिमित्त कोणत्याही शेतकरी बांधवांना पैसे सोडण्यात आलेले नव्हते। मोठ्या प्रमाणामध्ये युट्यूबवरती आणि फेसबुकवरती अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या की बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार होईल, पीक विम्याचे पैसे विस्तार होतील, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले होतं की बैलपोळ्याला पैसे येणार नव्हते, कारण राज्य सरकारकडे निधी नव्हता, त्यामुळे बैलपोळ्यानिमित्त हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते। परंतु आता बैलपोळा संपलेला आहे, बैलपोळा होणे सरासरी भरपूर दिवस उलटलेले आहेत, परंतु आज राज्य सरकारकडे निधी आलेला आहे, त्यामुळे आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना या 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही। बघा शेतकरी बांधवांना, 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत आहात का, पात्रतांमध्ये बसत आहात का? जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होतील। बघा शेतकरी बांधवांना, सर्वात अगोदर पात्रता सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांची जमीन 10 एकर 15 एकरच्या पुढे नसेल, म्हणजे जे शेतकरी बांधव मोठमोठे बागायतदार नसतील, प्रगतशील बागायतदार नसतील, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होतील। त्यासोबत जे शेतकरी बांधव सरकारी कर्मचारी नसतील, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होतील। त्यासोबत शेतकरी बांधवांना, जर तुम्ही पीक विम्याचा अर्ज केलेला असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होतील। पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा एकंदरीत महत्त्वाची कामे करायची होती, ती कामे जर तुम्ही केलेली असेल आणि तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, आता आपण बँकांची यादी बघून घेऊया, त्यानंतर जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये 12 अशा राष्ट्रीयकृत बँका आहेत। जर तुमचं खातं या 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे 100% विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर SBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत, त्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, त्यासोबतच कॅनरा बँकेमध्ये पैसे येतील, ICICI बँकेमध्ये पैसे येतील, कोटक महिंद्रा बँकेमध्ये पैसे येतील, HDFC बँकेमध्ये पैसे येतील, IDBI बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, तर अशा ग्रामीण सर्व बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे घेण्यासाठी या बँका चालणार आहे, याच बँकेमध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण बँकांची यादी बघितली आहे, आता आपण थेट जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, आज परभणी जिल्ह्यामध्ये पैसे येतील, बीड जिल्ह्यामध्ये पैसे येतील, त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैसे येतील, पुणे जिल्ह्यामध्ये पैसे येतील, धाराशिव जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नमोचा 7वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे एकत्रितपणे विस्तार होऊ शकतात, अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। जर तुम्ही सांगितलेली महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आणि नमोचा हप्ता एकत्रितपणे विस्तार होऊ शकतो, अशा पद्धतीची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अफवांवरती विश्वास ठेवू नका, कोणत्याही शेतकरी बांधवांनी अफवांना बळी सुद्धा पाडायचं नाही। लवकरच तुमची प्रतीक्षा संपणार आहे, पीक विम्याचे पैसे नमोचा हप्ता विस्तार होणार आहे।